हां, आपण आपला पद्यपाठ जो आहे दुसरा गुणत्रय विभाग तो बघत आहोत आता. श्रीमद भगवद्गीता हा भारतीय तत्त्वज्ञानाचा आत्मा आहे. भगवान श्रीकृष्णांनी किम कर्तव्य मूढ झालेल्या अर्जुनाला कर्तव्य करण्यास प्रेरित करण्यासाठी भगवद्गीता सांगितली आहे. भगवान सर्व प्रकारच्या ज्ञानातलं उत्तम ज्ञान जे ते अर्जुनाला सांगतात. गीतेच्या 14व्या अध्यायात सत्वगुण, रजोगुण, तमोगुण या 3 गुणांचं स्वरूप आणि त्यांचे मनुष्याला मिळणारे फळ याविषयी भगवंतांनी विवेचन केलेलं आहे. आपल्याला फर्स्ट इयरला पण भगवद्गीतेमधला 16वा अध्याय होता. त्यात मनुष्याची दैवी संपत्ती काय आणि आसुरी संपत्ती काय याचं वर्णन केलं होतं. म्हणजेच गुण कोणते, दुर्गुण कोणते, आणि गुणांची कास धरल्याने काय होतं आणि दुर्गुणांना पकडून ठेवल्याने काय होतं याचं फळ 16व्या अध्यायात सोप्या रीतीने सांगितलं होतं. सोप्या रीतीने आपल्याला शिकवलं होतं नीतिमत्तेचे धडे. तसं आता इथे माणसाची प्रकृती ही 3 प्रकारामध्ये विभागल्या गेलेली आहे. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. तर हे कसे असतात ही 3 प्रकारची माणसं, त्याचं काय आहे फायदा? 3 प्रकारची माणसं म्हणण्यापेक्षा प्रत्येकामध्येच सत्वगुण, रजोगुण, तमोगुण असतोच. फक्त त्यातला कुठला तरी गुण अधिक प्रमाणात असतो आणि दुसरे गुण जरा त्याच्या तुलनेत कमी प्रमाणात असतात आणि म्हणून आपण त्या व्यक्तीला त्या गुणाची आहे असं म्हणू शकतो. पण असतात तर 3ही गुण प्रत्येकामध्येच. मग आपल्यातला सत्वगुणाची वाढ आपल्याला अधिक करायची आणि रजोगुण आणि तमोगुणाला थोडंसं सत्वगुणाच्या तुलनेमध्ये त्याचे जे दुष्परिणाम आहेत ते टाळण्यासाठी त्याला कमी करायचं. किंवा आयुष्यामध्ये जगताना काही ठिकाणी सत्वगुण उपयोगात येतो, काही ठिकाणी रजोगुण उपयोगात येतो, काही ठिकाणी तमोगुण उपयोगात येतो. तर त्याचा बॅलन्स कसा साधायचा असा सगळा तत्त्वज्ञानात्मक विचार या 14व्या अध्यायात भगवद्गीतेच्या केलेला आहे. तर आता आपण प्रत्यक्ष श्लोक वाचायला सुरुवात करूया. श्री भगवान उवाच. भगवान म्हणाले, परम भूयः प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानम उत्तमम यत् ज्ञात्वा मुनयः सर्वे पराम सिद्धिम इतो गतः. परम भूयः प्रवक्ष्यामि. भूयः म्हणजे पुन्हा. पुन्हा मी तुला सांगतो. काय सांगतो? परम, परम ज्ञान. परमचा अर्थ परम ज्ञान. ज्ञानानाम ज्ञानम उत्तमम म्हणजे ज्ञानातीलही अतिशय उत्तम असं ज्ञान म्हणजेच परमज्ञान मी तुला पुन्हा सांगतो. प्रवक्ष्यामीचा अर्थ सांगतो. वदामी म्हणजे बोलतो, त्याचं हे भविष्य काळातलं रूप आहे वक्ष्यामी. प्रवक्ष्यामी सांगतो. यत् ज्ञात्वा ते जाणल्यावरती मुनयः सर्वे सगळे मुनिजन पराम सिद्धिम इतो गतः परासिद्धीला जातात म्हणजेच त्यांना परमसिद्धी प्राप्त होते. इदम ज्ञानम उपाश्रित्य मम साधर्म्यम आगतः. हे ज्ञान मिळवल्यानंतर, हे ज्ञान धारण केल्यानंतर ते मला येऊन मिळतात. मम साधर्म्यम आगतः माझ्याशी साधर्म्य साधतात म्हणजेच माझ्या स्वरूपाला प्राप्त होतात, माझ्यासारखेच होतात. स्वर्गे अपि न उपजायन्ते प्रलये न व्यथन्ति च. आणि मग असं माझ्या स्वरूपाला प्राप्त झालेले पुरुष सर्गे अपि न उपजायन्ते. सर्ग म्हणजे सृष्टीचा आरंभ. सृष्टीच्या आरंभी पुन्हा जन्माला येत नाही. न उपजायन्ते. उपजायन्ते जन्माला येणे, न उपजायन्ते जन्माला येत नाहीत. प्रलये न व्यथन्ति च आणि प्रलयकाळी सुद्धा व्यथित होत नाहीत म्हणजे व्याकुळ होत नाहीत. मम योनिः महद् ब्रह्म तस्मिन् गर्भं दधामि अहम संभवः सर्वभूतानां ततो भवति भारत. हे भारता म्हणजे हे अर्जुना, हे भरतवंशातल्या अर्जुना,
माझी महत ब्रह्मरूप मूळ प्रकृती मम योनी महत ब्रह्म. माझी महत ब्रह्म रूप मूळ प्रकृती जी आहे ती संपूर्ण भूतांची योनी आहे. तस्मिन् गर्भम दधामि अहम. म्हणजेच गर्भधारणा करण्याचं ते स्थान आहे. संभवः सर्वभूतानां म्हणजे सर्व प्राणीमात्रांचा संभव म्हणजे निर्मिती होण्याचं स्थान आहे. सर्व योनिषु कौंतेय मूर्तयः संभवन्ति याः. हे कौंतेया म्हणजे हे कुंतीपुत्रा, हे अर्जुना, सर्व योनिषु संभवन्ति याः, त्या सर्व योनींचा गर्भधारण करणारी काय आहे तर ही प्रकृती आहे. तासां ब्रह्म महत योनिः अहम बीजप्रद मातः बीजप्रद पितः. आणि मी बीज स्थापन करणारा पिता आहे. सत्वं रजः तमः इति गुणाः प्रकृती संभवः. प्रकृतीपासून संभव झालेले म्हणजे उत्पन्न झालेले सत्व, रज आणि तम हे गुण आहेत. निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनम अव्ययम. आणि हे 3 गुण जे आहेत ते आत्म्याला, जीवात्म्याला या शरीरामध्ये बांधून ठेवतात. देहिन म्हणजे आत्मा आणि देह म्हणजे आपला देह. देह धारण करणारा तो देहीन. देह कोण धारण करतो तर आत्मा. तर या अविनाशी आत्म्याला अव्यय, अव्ययाचा अर्थ अविनाशी, या अविनाशी आत्म्याला या शरीरामध्ये देहे निबध्नन्ति बांधून ठेवतात. इथे महाबाहो हे अर्जुनाला उद्देशून काढलेलं संबोधन आहे. तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशम अनामयम. त्या 3 गुणांमधलं सत्वगुण हे निर्मळ असल्यामुळे, निर्मलत्वात निर्मळ असल्यामुळे प्रकाशकम प्रकाश उत्पन्न करणारं आहे. आणि अनामयम म्हणजे त्याला नाम नाही आहे, म्हणजे विकाररहित आहे. सुखसंगेन बध्नाती ज्ञानसंगेन च अनघ. तो सुखासंबंधीच्या आणि ज्ञानासंबंधीच्या अभिमानांनी बांधला जातो. रजो रागात्मकं विद्धि मोहनम सर्वदेहिनां. प्रमाद आलस्य नाही, 7व्या श्लोकाची दुसरी ओळ. पुन्हा एकदा 7वा श्लोक वाचते. रजो रागात्मकं विद्धि तृष्णा संगम समुद्भवम तत् निबध्नाति कौंतेय कर्मसंगेन देहिनम. हे कौंतेया, रागरूप रजोगुण जो आहे तो इच्छा आणि आसक्ती याच्यापासून उत्पन्न झालेला आहे. रजो रागात्मकं विद्धि तृष्णा संगम समुद्भवम. तृष्णा आणि संग, तृष्णा म्हणजे इच्छा आणि संग म्हणजे आसक्ती, याच्यापासून उद्भवलेला आहे, याच्यापासून उत्पन्न झालेला आहे. कोण तर रागरूप रजोगुण. राग याचा अर्थ क्रोध नाही, राग याचा अर्थ आसक्ती. तो या जीवात्म्याला कर्माच्या आणि फळाच्या बंधनांनी बांधतो. तत् निबध्नाती कर्मसंगेन देहिनम. या आत्म्याला तो कर्माच्या आणि फळाच्या संबंधांनी बांधून ठेवत असतो. तमः तु अज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनां प्रमाद आलस्य निद्राभिः तत् निबध्नाति भारत. हे भारता, हे अर्जुना, सर्व देहाभिमानी पुरुषांना मोह पाडणारा, सर्व देहिनाम अज्ञानजम मोहनम, सर्व देहाभिमानी पुरुषांना
मोह पाडणारा तमोगुण अज्ञानजम अज्ञानापासून उत्पन्न झालेला आहे. ज म्हणजे उत्पन्न झालेला आहे. जसं पंकज, पंक म्हणजे चिखल, चिखलापासून उत्पन्न झालेलं म्हणून ते कमळ पंकज. तसं हे अज्ञानातून निर्माण झालेला आहे हा तमोगुण. तो या जीवात्म्याला प्रमाद, आळस आणि निद्रा यांनी बांधत असतो. म्हणजे तमोगुणी माणूस जो आहे तो चुका करतो. प्रमाद म्हणजे चुका करतो, आळशी असतो आणि सारखा झोपाळलेला असतो किंवा झोपत राहतो. सत्वम सुखे संजयती रजः कर्मणी भारतः. हे भारता, सत्वगुण जो आहे तो सुखाला, नंतर रजोगुण जो आहे तो कर्माला, आणि ज्ञानम आवृत्य तू तमः, आणि तमोगुण जो आहे तो ज्ञानाला झाकून ठेवण्यासाठी प्रवृत्त करत असतो. संजयती याचा अर्थ इथे प्रवृत्त करत असतो. रजः तमः च अभिभूयः सत्वं भवति भारत. रजः सत्वं तमश्चैव तमः सत्वं रजस्तथा. हे भारता, रजोगुण आणि तमोगुण यांना दडपून सत्वगुण वाढतो. रजः तमः च अभिभूय सत्वं भवति भारत. सत्वगुण आणि तमोगुण यांना दडपून रजोगुण वाढतो. आणि सत्वगुण आणि रजोगुण यांना दडपून तमोगुण वाढतो. म्हणजे प्रत्येक दोन गुण एकत्र येऊन दुसरा तिसरा गुण वाढत असतो. सर्वद्वारेषु देहे अस्मिन् प्रकाश उपजायते. ज्ञानं यदा तदा विद्यावित् वृद्धं सत्वम इति उत. जेव्हा वृद्ध म्हणजे इथे वाढणे, जेव्हा सत्वगुण वाढायला लागतो त्यावेळेला देहामध्ये, अंतःकरणामध्ये, इंद्रियांमध्ये चैतन्य आणि विवेक शक्ती उत्पन्न होते. सर्वद्वारेषु देहे अस्मिन् प्रकाश उपजायते. या देहामध्ये सगळ्या दारातून ज्या वेळेला प्रकाश उत्पन्न होतो, ज्ञानम यदा ज्यावेळेला ज्ञान निर्माण होतं, विद्यात विवृद्धम विद्या वाढते, त्यावेळेला सत्वगुण वाढला आहे. विवृद्धम सत्वम इति उत, त्यावेळेला सत्वगुण वाढलेला आहे असं समजायला पाहिजे. लोभः प्रवृत्ति आरंभः कर्मणाम अशमः स्पृहा. रजस्य एतानि जायन्ते विवृधे भरतर्षभ. हे भरतर्षभा म्हणजे हे भरतवंशामध्ये श्रेष्ठ असलेल्या अर्जुना, रजोगुण वाढल्यावरती लोभ प्रवृत्ती या स्वार्थाने प्रेरित होऊन फळाच्या इच्छेनी कर्माचा आरंभ होतो आणि मग अशांती आणि विषयभोगांची लालसा हे त्याच्या मागून उत्पन्न होतं. लोभः प्रवृत्ति आरंभः कर्मणाम अशमः. अशम म्हणजे शांती, स्पृहा म्हणजे इच्छा, अप्रकाशो अप्रवृत्तिश्च प्रमादो मोह एवच तमस्य एतानि जायन्ते विवृधे कुरुनंदन. हे कुरुनंदना म्हणजे हे कुरुवंशातल्या हे अर्जुना, तमोगुण वाढल्यावरती अंतःकरण आणि इंद्रिय यामध्ये अंधार, अप्रकाशो म्हणजे अंधार वाढतो,
कर्म करण्याची प्रवृत्ती नाही राहत, कर्तव्य कर्म करण्याची प्रवृत्ती नाही राहत. अप्रवृत्तिश्च प्रमादो मोह एवच. त्यानंतर प्रमाद म्हणजे ज्यात त्यात चुका करणे आणि मोह, अंतःकरणाला मोह करणाऱ्या ज्या वृत्ती आहेत, मोहित करणाऱ्या ज्या वृत्ती आहेत, त्या सगळ्या उत्पन्न होतात आणि वाढीस लागतात. यदा सत्वे प्रवृद्धे तु प्रलयम याति देहभृत. जेव्हा सत्वगुण वाढला असताना हा देह ज्यावेळेला मरण पावतो, तदा उत्तमविदान लोकान अमलान प्रतिपद्यते. तेव्हा तो उत्तम कर्म करणाऱ्या निर्मळ, अमल, मल म्हणजे मळ आणि अमल म्हणजे निर्मळ, उत्तम कामं करणाऱ्यांच्या निर्मळ अशा दिव्य अशा स्वर्गलोकामध्ये जातो. रजसी प्रलयम गत्वा कर्मसंगीषु जायते. रजोगुण वाढलेला असताना जर त्याचा प्रलय झाला म्हणजे मरण पावला, तर कर्मसंगीषु जायते, तर कर्माची आसक्ती असणाऱ्या मनुष्यांमध्ये तो जन्मतो. तथा प्रलीनहा तमसी. तसंच तमोगुण वाढला असताना जर माणूस मृत्यू पावला तर मूढ योनिषु जायते, तर तो मूढ योनीमध्ये म्हणजे ज्या योनींना विवेक नाही, म्हणजेच माणूस सोडून जे इतर जे आहेत, किडा, पशुपक्षी अशा प्राण्यांमध्ये जन्मतो. मनुष्य प्राणी आणि इतर प्राण्यांमध्ये फरक काय, तर माणसाला विवेक करता येतो, म्हणजे त्याला मन आहे, बुद्धी आहे. तितकं प्रगत अवस्थेतलं मन आणि बुद्धी इतर प्राण्यांमध्ये नाही आहे, म्हणून त्यांना मूढ योनी असं म्हटलेलं आहे. आज आपण इथे थांबूया. पुढचे श्लोक उद्या घेऊया.